वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कालपासून आपण परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्यावर आधारित जन्मशताब्दी निमित्त एक नाटक लिहिलेलं आहे। विजितात्मा या नावाचं नाटक लिहिलेलं आहे, त्याचं आपण वाचन करत आहोत। कालच्या पहिल्या अंकात आपण स्वामींचे बालपणापासूनचे ते युवावस्थेपर्यंतचे चरित्र पाहिले आणि आज आता आपण त्यांच्या गृहस्थाश्रमातील कार्य पाहणार आहोत। मला आज एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते की आज श्रावण कृष्ण अजा एकादशीचा दिवस आहे आणि योगायोगाने आपल्या नाटकात आपण आप्पांना जे वरद नारायणाचे दर्शन झाले, नारायणाचे जे दर्शन झाले, तो पण प्रसंग आज आपल्या या अंकात येणार आहे। आणि विशेष म्हणजे आप्पांनी जेव्हा समाधी घेतली, समाधीला जेव्हा बसले, तोही दिवस आजचाच होता। म्हणून आपण आजच्या दिवशी हे नाटकाचे अभिवाचन जे करत आहोत ते अगदी आपण डोळ्यासमोर आप्पा बसले आहेत असं पाहूनच करणार आहोत। तर मी आता अंक दुसरा, विजितात्मा या नाटकाचा अंक दुसरा याचे वाचन करावयास सुरुवात करत आहे। परमपूज्य आप्पांचे आयुर्वेदाचे कार्य व गृहस्थाश्रमात पदार्पण या अंकात आप्पांचे कार्य व गृहस्थाश्रमातील कार्य आलेलं आहे। मंचावर मामा गोखले व विद्यार्थी यांचा प्रवेश होतो। लोणावळा येथे अनंताला भेटायला मामा गोखले व विद्यार्थी वर्गाचा मंचावर प्रवेश होतो। मामा गोखले म्हणतात, बरं का छात्रांनो, आता तुमचे आयुर्वेदातील विशारद झाले आहे। पारंगतच्या अभ्यासासाठी आता तुम्हाला खूप मेहनत घ्यायची आहे। त्यासाठी तुम्हाला एका चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे। आज मी अत्यंत हुशार, बुद्धिमान, राष्ट्रप्रेमी, विद्याप्रेमी, धर्मप्रेमी व स्ववेशाचा अभिमान असलेल्या एका तेजस्वी व करारी बाणा असलेल्या ज्ञानपिपासू युवकाची ओळख करून देणार आहे। बरं का छात्रांनो, साधा सुद्धा तरुण नाही हा, अत्यंत तेजस्वी तरुण आहे, तेजस्वी, जेणेकरून आयुर्वेद पारंगत साठी तुम्हाला त्याची फार मदत होईल। त्याचे आयुर्वेद विशारद झाले आहे आणि आता तो तुमच्या बरोबर पारंगतही करेल। श्री मो य लेले म्हणजे आयुर्वेद शिक्षण घेणारे विद्यार्थी, मामांचे विद्यार्थी। श्री मोय लेले म्हणतात, नाव काय आहे त्या युवकाचे? तुम्ही एवढे कौतुक करताय म्हणजे नक्कीच तो तरुण त्या तोडीचा असेल। श्री गो जोशी म्हणतात, आम्हाला नक्कीच त्या तरुणाला भेटण्याची उत्सुकता लागली आहे। हो हो, आम्हाला असा मार्गदर्शक व चांगला सहाध्यायी मिळाला तर फारच छान होईल। मामा गोखले म्हणतात, चला तर मग आपल्याला आता भांगरवाडीला जायला हवे।
इकडे दासगणू महाराज ओसरीवर बसलेले असतात. मामा गोखलेंबरोबर सर्वजण पूज्य दासगणू महाराजांसमोर येतात. श्री मामा गोखले, श्री मो ये लेले, श्री शी गो जोशी, श्रीमती निर्मलाताई राजवाडे व कुमारी सिंधू भिडे हे सर्वजण भांगरवाडीला येतात. मामा गोखले म्हणतात, पूज्य दादांना नमस्कार करतात आणि म्हणतात, नमस्कार महाराज. नमस्कार. मी मामा गोखले नमस्कार करतो महाराज. पूज्य दादा म्हणतात, अरे या 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 मामा, या या या. कसे काय येणे केले? मामा गोखले म्हणतात, विशारद झालेल्या विद्यार्थ्यांना अनंताच्या भेटीसाठी घेऊन आलो आहे. संत दासगणू महाराज म्हणतात, या या या, बसा बसा बसा. सर्वजण बसतात. इतक्यात अनंताचा प्रवेश होतो. अखूड पंचा नेसलेला, डोक्याला पंचा बांधलेला, डोक्यावर भली थोरली लाकडाची मोळी 2 हातांनी धरलेली, पायात कोल्हापुरी चप्पल कुर्र कुर्र आवाज करीत अनंता अंगणात येतो. डोक्यावरची मोळी खाली टाकताच धप्प दिशी आवाज येतो आणि सर्वजण दचकून मागे वळून पाहतात. अनंतराव मामांना पाहून हसतात. इतक्यात सौ इंदिराबाई नऊवारी साडी नेसून सर्व दागिने घालून हातात पाणी घेऊन येतात आणि म्हणतात, हे घ्या पाणी. सर्वांना पाणी देऊन त्या सरबत घेऊन येण्यास जातात. सर्वजण सौ इंदिराबाईंचे रूप पाहून आश्चर्यचकित होतात. मामा म्हणतात, बरं का मुलांनो, तुम्हाला ज्याला पाहण्याची उत्सुकता होती ना, तोच हा आमचा लाडका व हरहुन्नरी विद्यार्थी अनंतराव. हेच ते अनंतराव व या त्यांच्या सौभाग्यवती इंदिराबाई. निर्मलाताई, इंदिराबाई व अनंतराव यांची अजोड जोडी पाहून, विरुद्ध पोशाख पाहून थोडेसे खजील होऊन अडखळतच म्हणतात, हो 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 हो, नमस्कार नमस्कार. संत दासगणू महाराज म्हणतात, अनंता, तुला पारंगतचा अभ्यास करायला जायचे आहे. अभ्यासक्रम 2 वर्षांचा आहे. माझी काळजी करू नकोस, छगन आहे ना, आता तो मोठा झालाय, माझी चांगली सेवा करतो. मामा, अनंताला शिकू द्या, तो येईल तुमच्या बरोबर. मामा गोखले म्हणतात, दादा, तुमचे शतशः धन्यवाद. सर्वजण निघून जातात. आप्पांचे शिक्षण सुरू होते. कॉलेजमधील 2 वर्षे पारंगतची अनंतरावांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होतात. आधी सर्व विद्यार्थी मंचावर येतात. नंतर अनंतराव कोट टोपी घालून येतात. मोय लेले म्हणतात, अनंतराव, आम्हाला आपल्याविषयी खूप आदर वाटतो. आपण आम्हाला यथोचित वेळापत्रक आखून दिले, योग्य मार्गदर्शन केले, त्यामुळे आमचे अध्ययन अगदी सुकर व सुलभ झाले. चरक संहिता, सुश्रुत संहिता, संस्कृतचा अभ्यास आम्हाला आपल्यामुळे अगदी सहज शिकावयास मिळाला. आमची 2 वर्षे कशी गेली आम्हाला कळाले सुद्धा नाही. आपले धन्यवाद कसे मानावे हेच कळत नाही. आपल्याला आमचे शतशः प्रणाम. इतक्यात मामा गोखले येतात आणि म्हणतात, वा अनंतराव, वा, तुम्ही तर धमालच करून टाकली. तुम्ही विशेष प्रावीण्यासह आयुर्विद्या पारंगत झालात. पारंगत इतकेच नाही तर
आमचे 4ही विद्यार्थी तुमच्या उत्तम मार्गदर्शनाने उत्तीर्ण झाले. आता आपली राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अनंतराव आश्चर्यचकित होऊन म्हणतात, मामा, तुम्ही आम्हाला सोडून जामनगरला जाणार? हे कसे शक्य आहे? आपण या महाविद्यालयाला आपल्या मुलाप्रमाणे जपले. हे इवलेसे रोपटे होते, आता त्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. आणि हे मला काही पटत नाहीये बुवा. मामा म्हणतात, आता केंद्र सरकारकडूनच आमची पदव्युत्तर आयुर्वेदिक महाविद्यालयावर प्राचार्य म्हणून नेमणूक झाली आहे. आता सरकारचा आदेश म्हणल्यावर जावेच लागेल. पण एका गोष्टीचा मात्र आनंद आहे, तो म्हणजे विषयातील सखोल ज्ञान, उत्तम पाठांतर, प्रभावी व्यक्तिमत्व, भारावून टाकणारे वक्तृत्व, विद्वत्तेचे तेज, अचूक निदान व उपचार अशा अनेकविध गुणांमुळे आपण अगदी प्राध्यापक ते प्राचार्यपर्यंतची सर्व पदे भूषवली. अध्यापनाद्वारे नवीन वैद्यांना घडवले. औषध निर्मिती करणाऱ्या आयुर्वेद रसशाळेला नावलौकिकही मिळवून दिला. आयुर्वेदाचे संपूर्ण ज्ञान एकत्रित मिळण्यासाठी आयुर्वेद शास्त्रावर व्याधी विनिश्चय, निदान पंचक, द्रव्यगुणशास्त्र ही स्वतंत्र पुस्तके लिहिली. वेळोवेळी आपले उत्तम मार्गदर्शन आयुर्वेदासाठी लाभदायकच ठरत आहे. पण आता एक आयुर्वेद महाविद्यालयाला लोकमान्य टिळक आयुर्वेद महाविद्यालय असे नाव प्राप्त व्हावे. आणि माझा ठाम विश्वास आहे, हे कार्य तुम्हीच करू शकता. अनंतराव म्हणतात, मामा, अहो हे माझे कर्तव्यच आहे. मला हे केलेच पाहिजे. या वैद्यक विद्येपरी विज्ञान दुसरी भूमीवरी, तीच कळसास न्यावी खरी तू स्वकीय बुद्धी सामर्थ्ये. अशी दादांचीच तर इच्छा होती ना, ती पूर्ण करण्याचे सौभाग्य मला लाभत आहे. आणि आता तर महाराष्ट्रातील आयुर्वेद महाविद्यालयाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटण्यासाठी दिल्लीलाही जाणार आहे. बघूया काय होतंय ते. मामा म्हणतात, बरं असू दे, चला आता आपल्याला निघायला हवं, फार उशीर झालाय. अनंतराव, तुमच्या पुढील कार्यासाठी आमच्या शुभेच्छा व शुभाशीर्वाद असे म्हणून दोघेही निघून जातात. दुसऱ्या दिवशी सर्व मंडळी टाय, सूट, बुटात हजर होते. पण श्री अनंतराव मात्र नेहमीच्याच पांढरे स्वच्छ धोतर, पांढरा शुभ्र सदरा व चॉकलेटी काळा कोट, टोपी अशा भारतीय वेशातच येतात. शिष्टमंडळी अनंतरावांचा वेश पाहून सर्वजण नाराजीने एकमेकांकडे बघतात आणि कुजबुजतात. त्यातील एक जण म्हणतो, या या अनंतराव या, नमस्कार. इतक्यात राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन पगडी, कोट, धोतर या वेशात मंचावर उपस्थित होतात. सर्वजण राष्ट्रपतींना भेटतात. राष्ट्रपती म्हणतात, राष्ट्रपतींचे लक्ष प्रथम अनंतरावांकडेच जाते. ते थेट अनंतरावांकडेच येतात आणि म्हणतात, बोला, आपले काय म्हणणे आहे? अनंतराव म्हणतात, नमस्कार, मी अनंत दामोदर आठवले, आयुर्वेद महाविद्यालयाचा प्राचार्य. बरेच वर्षांपासून आयुर्वेद महाविद्यालयाला लोकमान्य टिळकांचे नाव देण्याचा मुद्दा रखडला आहे. आता महाविद्यालयाची इमारत पूर्ण झाली आहे, त्यामुळे त्याचा नामकरण सोहळा व्हावा ही इच्छा आहे. तसेच महाविद्यालय सर्व सोयींनी उपयुक्त असावे, त्यासाठी केंद्र शासनाकडून काही मदत व्हावी अशी इच्छा आहे. अनंतरावांचे सडेतोड बोल ऐकून व मोजके बोल ऐकून
राष्ट्रपती अत्यंत खुश होतात. आपले कार्य झाले. अहो, आपल्यासारखे कर्तव्यनिष्ठ व कर्तव्यदक्ष हिंदू धर्माभिमानी कर्तृत्ववान माणसं जर कार्य करत असतील तर हे कार्य नक्कीच यशाचे शिखर गाठेल हे निस्संदेह आहे. त्यामुळे काळजी नसावी. माननीय लोकमान्य टिळकांचे नाव महाविद्यालयाला देण्यात यावे. हातात चेक देत म्हणतात, पुढील कार्यासाठी हा धनादेश. हात जोडून नमस्कार करतात. नमस्कार मंडळी असे म्हणून राष्ट्रपती निघून जातात. सर्व शिष्ट मंडळी अवाक होऊन पाहत राहतात आणि सर्वजण म्हणतात, वाह अनंतराव वाह, तुमच्या या करारीपणामुळे आज आपले केवढे मोठे काम अगदी चुटकीसरशी झाले आहे. धन्य आहात तुम्ही, धन्य आहात. तुम्हाला आमचे शतशः प्रणाम. अनंतराव, यात माझे काही कर्तृत्व नाही. अहो, ही गुरुकृपा समजावी. बरं असो मंडळी, आता आपले कार्य उत्तम झालेले आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत. त्यामुळे उरलेली सर्व कामे दिवाळीनंतर करायची. या वर्षीची दिवाळी आनंदाने साजरी करायची. चला बरं, आता आपापल्या घरी निघूया. सर्वजण निघून जातात. सौ इंदिराबाईंचा प्रवेश. सौ इंदिराबाई, अगो बाई, दिवाळी जवळ आली आणि माझी सर्व कामं तशीच राहिली आहेत. आता मुलंही लोणावळ्याहून येतील. चकली म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय आहे. भाजणीही भाजून झाली आहे. मुलं यायच्या आत दळून ठेवेन म्हणते. अजून बाकीचे फराळाचेही करायचे आहे. मला आता पटापटा सर्व कामं करायला पाहिजेत. मी कशी आता दळणच दळून ठेवते बाई असे म्हणून जात्यावर मायबाई भाजणी दळायला बसतात. इतक्यात आप्पा येतात. मंडळी, काय चालू आहे? चकलीची भाजणी दळताय वाटतं. वास खमंग येतोय. अगदी बाहेरपर्यंत वास येतोय बरं का. चला, मी पण तुम्हाला दळायला मदत करतो असे म्हणून जात्यावर दळायला बसतात. सौ इंदिराबाई म्हणतात, अहो अहो, हे काय करताय तुम्ही? मी करतीये ना. अहो, तुम्ही बाहेर काम करून आला, थकला असाल ना. तुम्ही उठा बरं, थोडीशी विश्रांती घ्या. मला आहे सवय, करते मी. राहू दे बरं ते. आप्पा म्हणतात, अहो मंडळी, जनाबाईला मदत करण्यासाठी साक्षात पांडुरंग दळण दळायला आले. एका भक्तासाठी जिथे भगवंत येतात, इथे तर तुम्ही आमच्या अर्धांगिनी आहात. विवाहाच्या वेळेस मी धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी ही प्रतिज्ञा केली आहे. ती काय उगाच का? अहो, हे तर माझं कर्तव्यच आहे. बर, ते राहू दे. मंडळी, आता तुम्ही दळत असताना छान जनाबाईची जात्यावरची ओवी म्हणा बरं. मस्तपैकी आपण दोघे जण जात्यावरची ओवी ऐकत दळण दळूया. दोघे मिळून दळण दळायला सुरुवात करतात. मायबाई ओवी म्हणायला सुरुवात करतात. जनाबाई म्हणते ओवीचा त्यावरी ग. जनाबाई म्हणते ओवीचा त्यावरी ग. श्री हरी विठ्ठल दळीतो दळण धरी ग. श्री हरी विठ्ठल दळीतो देव विठोबा नवसाला नवसाला पावला ग. देव विठोबा नवसाला नवसाला पावला ग. पांडुरंग हा केला धावला ग. हा केला धावला ग. पूजा करी विठ्ठलाची सावळ्या श्री हरीची. पूजा करी विठ्ठलाची सावळ्या श्री हरीची. धन्य धन्य जनाबाई विठ्ठल
पांडुरंग विठ्ठल हरी ग पांडुरंग विठ्ठल हरी. दळणदळण असताना इतक्यात इंदिराबाईंचे भाऊ म्हणजे भाऊ मामा येतात आणि आप्पांना दळत असताना पाहतात आणि आश्चर्यचकित होऊन म्हणतात. भाऊ मामा म्हणतात, हे काय आप्पा, तुम्ही दळण दळता? माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये. तुम्ही चक्क अक्काला दळण दळायला मदत करताय. हे असं काम करायला तुम्हाला जरा सुद्धा कमीपणा वाटत नाही का? धन्य आहे आप्पा, धन्य. हात जोडून म्हणतात, तुमचा मोठेपणा पाहून मी धन्य झाले. पूज्य आप्पा म्हणतात, भाऊसाहेब, त्यात काय कमीपणा वाटायचा आहे? अरे, संसार हा एकट्याने करायचा नसतो. दिवसभर तुझी अक्का एकटी कष्ट करत असते. थोडा हातभार लावला तर काय हरकत आहे रे? तुला ठाऊक आहे का, तीर्थस्वरूप पूज्य दादांच्या चरित्र छपाईच्या वेळेस मला 15 रुपयांची गरज होती. पैसे कोठून आणायचे हा माझ्या समोर मोठा गहन प्रश्न होता. पण तुझ्या अक्काने तो प्रश्न चुटकीसरशी दूर केला. तुझ्या अक्काने घर खर्चातून बाजूला काढलेले सगळे पैसे शोधून काढले आणि सुदैवाने बरोबर 16-17 रुपये मिळाले आणि माझी समस्या चुटकीसरशी सोडवली. पती पत्नींनी अशीच अडीअडचणीत एकमेकांना मदत केली तर संसार सुखाचा होतो. सौ इंदिराबाई, अरे भाऊ, तुला त्यांचे हे एक रूप पाहायला मिळाले, पण तुला ठाऊक आहे का रे? अरे, हे एक उत्तम खवय्ये देखील आहेत बरं. मुगाच्या डाळीची खिचडी, शिरा हे यांचे उत्तम पदार्थ आहेत. आणि बरं का भाऊ, यांच्यामध्ये शिरा तर बायकांना करताच येत नाही. घरच्या रव्याचा प्रामाणिकपणे भरपूर तूप घालून खमंग भाजलेला, मग तो गुळाचा असो की साखरेचा असो, शिरा करावा तो तुझ्या भाऊजींनीच. व आम्हा बायकांचा स्वयंपाक मेला काटकसरीने करायचा, पण तुझ्या भाऊजींनी केलेला शिरा त्यांच्या सहवासात आलेल्या कोणत्या व्यक्तीने खाल्ला नाही असे कधीच घडले नाही हो. आनंद पूज्य अक्का म्हणतात, भाऊराव, तुमची अक्का आमचे एवढे कौतुक करते, स्वतः किती गृहकृत्य दक्ष आहे हे ठाऊक आहे का तुम्हाला? गृहिणीने कसे वागावे, कसे असावे हे तुमच्या अक्काकडूनच शिकावे. आमचे नवीन लग्न झाले होते. माझे आयुर्वेद विशारदचे पुण्यात शिक्षण चालू होते. नेमके त्याच काळात पूज्य दादांनी मला श्रीकृष्ण कथा लिखाणाची आज्ञा केली. त्या काळात माझ्या मागेही खूप व्यस्तता होती. तेव्हा मला मदत व्हावी म्हणून घरातील सर्व कामे सांभाळून कृष्ण कथामृताचे बरेच लिखाण हिने केले आहे. हिने माहिती आहे का तुम्हाला? हिच्या सहकार्यामुळे माझे काव्यलेखन लवकर पूर्ण झाले. भाऊराव, पूज्य दादांनी छात्रपदात मला उपदेश केला होता. प्रपंचातील व्यवहार परमार्थाची साल असल्याने तो विचार करून करावा. फळाची साल निरर्थक म्हणून जशी टाकू नये तशीच ती गळ्यातही बांधून घेऊ नये. तसेच प्रपंचातही समजावे. तो टाकूही नये आणि त्याला गळ्यातला ताईतही बनवू नये. थोडक्यात काय तर समतोल राखावा. सौ इंदिराबाई म्हणतात, खरंय तुमचं. समतोल राखला तर गोडी टिकून राहते, नाहीतर बिघडायला वेळ नाही लागत हो. जसे लोणच्यात मीठ कमी पडले की नाचते न, तसेच संसाराचेही असते. भाऊ मामा म्हणतात दोघांपुढे हात जोडून, धन्य आहे तुमची, धन्य. धन्यो गृहस्थाश्रम. तुम्हा पती पत्नींची बरोबरी आम्हाला काय येणार? आम्ही काय तुमची बरोबरी करणार? तुम्हा दोघांना माझा साष्टांग प्रणिपात. असे म्हणून भाऊ मामा निघून जातात. पूज्य आप्पा, बरं मंडळी,
आमचे पुढच्या कार्यक्रमाचे नियोजन झाले आहे. दासनवमीच्या दिवशी दासनवमीच्या उत्सवाने आपल्याला गोरट्यात जायचे आहे. त्याप्रमाणे तुम्हीही सर्व नियोजन करावे. सौ इंदिराबाई म्हणतात, बरोबर, ठीक आहे. गोरठे येथे सर्वांचे आगमन होते. पूज्य आप्पा, छगन, अरे छगन, दासनवमीच्या निमित्ताने माननीय पांडुरंग शास्त्री आठवले गोरट्यास येत आहेत. त्यांची व्यवस्था नीट झाली पाहिजे. अतिथी देवो भव या न्यायाला अनुसरून इथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीची व्यवस्था चोख असली पाहिजे. त्यामुळे त्यांचे स्वागत उत्तमच झाले पाहिजे. तशी सगळ्यांना कल्पना द्या. छगन काका म्हणतात, हो हो आप्पा, सांगतो सगळ्यांना. तसे वसूने सर्व तयारी चोख केलीच आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो मी वसूला. इतक्यात पूज्य पांडुरंग शास्त्रींचे गोरट्यास आगमन होते. आप्पा व सर्व मंडळी स्वागतास हजर असतातच. पूज्य आप्पा, या या शास्त्रीजी, या या, बसा. प्रवास कसा झाला आपला? काही त्रास तर नाही ना झाला? शास्त्रीजी म्हणतात, उत्तम, सर्व काही ठीक आहे. प्रवासही छान झाला. नंतर चहा पाणी वगैरे सर्व काही होते. मायबाई म्हणतात, चहा पाणी आणून देतात. चहा पाणी वगैरे सगळं काही होते. पूज्य आप्पा म्हणतात, बरं, आपले स्वाध्याय कार्य कसे चालू आहे? अशात कुठे भक्ती फेरी वगैरे काही? शास्त्रीजी म्हणतात, हो हो, झाली ना. कच्छच्या रणात गेलो होतो. कच्छचे रण म्हणजे पूर्णपणे वाळवंट. इथल्या लोकांसाठी शेती करण्याच्या उद्देशाने गेलो होतो. वाळवंटात फळे, फुले आणि धान्याची निर्मिती करून त्या माध्यमातून जनसेवा करावी या उद्देशाने विहीरही खोदली. विहिरीला पाणीही लागले. तिचे पाणी घेऊन फळबाग उभारली. पण क्षार पाण्याने ती लागवड सुकून गेली. आमचे परिश्रम वाया गेले. त्यामुळे आम्ही थोडेसे सचिंत झालो. मग काय, योगेश्वराची प्रार्थना एकनिष्ठेने सुरू केली. नवा मार्ग शोधण्याच्या विवंचनेत असतानाच एका अज्ञात शेतकऱ्याने आम्हास 20 कोस लांब विहिरीसाठी एक ठिकाण दाखवले. इतकेच नाही तर तेथे विशिष्ट दगडही दाखवले. मग आम्ही पुनश्च अपार कष्ट घेऊन पुनश्च विहीर खोदली. आणि अहो आश्चर्य, विहिरीला उत्तम व गोड पाणी लागले. आणि त्यामुळे शेती व अन्य कार्ये उभी राहिली. अशा प्रकारे भगवान योगेश्वराच्या कृपेने स्वाध्याय परिवाराची गंगा उगम पावली. पूज्य आप्पा म्हणतात, शास्त्रीजी, खरंच ही भगवान योगेश्वराचीच कृपा आहे. आपले हे महान कार्य अगदी वाखाणण्यासारखे आहे. ईश्वर श्रद्धेच्या बळावरच आपण हे यश प्राप्त केले. भगवान के घर देर है अंधेर नहीं है ते म्हणतात ना, ते काही खोटं नाहीये बघा. असो, आपणही प्रवासाने खूप दमला आहात. थोडा आराम करावा. शास्त्रीजी आरामास निघून जातात. इकडे आप्पा त्यांच्यावर 176 ओव्यांचे काव्य लिहितात. पूज्य दादाजी म्हणजे शास्त्रीजी आराम करून येतात आणि म्हणतात, जय योगेश्वर अनंतराव. प्रवासाने अंग शिणले होते बघा. आराम झाल्याने कसे छान वाटत आहे. पूज्य आप्पा म्हणतात, या शास्त्रीजी या, बसा. आज मी आपल्यावर हे काव्य रचले आहे. एकूण 176 ओव्यांचे आहे. मी पूर्ण काही तुम्हाला वाचून दाखवत नाही, पण त्यातील काही ओव्या तुम्हाला मी वाचून दाखवतो. या काव्यात आपल्या महान कार्याचा उल्लेख केला आहे. अनाद्यनंता सनातना जलाब्धिशयना नारायणा
पांडुरंगा मनमोहना सर्वाधार जगतपते, वंदून तुझे दिव्य पद, एक घटना कथितो शुद्ध, अद्यापीही तव प्रसाद लाभतो केवी सद्भक्ता. अमूर्त निर्गुण जेवी शक्ती, प्रकट होते नाना रीती, जोड लादता तिज प्रती, तंत्रमंत्राची विज्ञाने. तैसी निष्ठा भाविकाची, शुद्ध सात्विक उत्कटतेची, असल्या प्रचिती ईश्वराची, येतसैकी निसंशय. बळा लावून सर्व शक्ती, कर्तव्य जे आचरिती, त्यांच्यासाठी सर्व शक्ती उभा राही परवाना. होताना कोणाचे कोशाळे, सहस्रावधी तरुण मुले, ज्याच्या प्रेमादेशामुळे भक्ती फेरीस जातात. आर्य शब्दांचा खरा अर्थ आणिला यांनी प्रचारात, सिद्धांत केला मूर्तिमंत, कृण्वंतो विश्वमार्य हा. त्यांनी याच तत्वासाठी कच्छ रणात उठा उठी, एक संस्था काढिली मोठी, विद्यार्थ्यांना शिकविण्याची. हे मी प्रत्यक्ष पाहिले, हृदय माझे भरून आले, म्हणून काही हे वर्णिले प्रेमादरे आनंदाने. शास्त्रीजी म्हणतात, वाह अनंतराव वाह, आपल्यातल्या शीघ्र कवीला प्रणाम. बर अनंतराव, आपलं आता काय करण्याचं मानस आहे? पूज्य आप्पा म्हणतात, काव्ये कृष्ण कथा मृतानी रचिनी, स्तोत्रे भावापरी, ज्ञानेशी अनुवादिनी, विवरणे श्री ब्रह्मसूत्रावरी. गीताध्याय तृतीय तो विवरिला, जो बोध केला मना, आता चित्त जडो सदा त्वपदी, हे नाथ नारायणा. बस आता एवढीच उत्कट इच्छा आहे. आता नारायणाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाही रात्रंदिन वाट तुझी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला हिमालयात जाण्याची ओढ लागली आहे. उत्कटता हा भगवंताचा दूरध्वनी क्रमांक मिळाला आहे, पण अजून भगवंत माझा दूरध्वनी उचलत नाहीये. पण मला मात्र खात्री आहे की एक दूरध्वनी नक्कीच उचलेल, देईल, नक्कीच तो मला भेट देईल. प्राप्तव्याच्या ओढीने मन अस्वस्थ झाले आहे. शास्त्रीजी म्हणतात, छान, मीही भगवान योगेश्वराला प्रार्थना करतो, माझ्या प्राणप्रिय सुहृदाला एकदा भेट दे म्हणून. देईल, तो नक्की भेट देईल. अहो अनंतराव, तो गारुडी आहे आणि तो मायाळूही तसाच आहे. तुमचा मानस नक्की पूर्ण होईल. तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभास्ते पंथानच संधी. बर चला, खूप वेळ झाला आहे, आता आम्हाला मात्र निघायला हवे. पूज्य आप्पा म्हणतात, पुनश्च लवकरच भेटीचा योग येवो, असे म्हणून दोघेही निघतात. आप्पांचे हिमालयाला आगमन होते. गंगोत्री येथे आप्पांचे आगमन होते. आप्पा, पूज्य आप्पा गंगोत्रीला गंगेचे दर्शन घेऊन म्हणतात, नमस्कार करतात आणि म्हणतात, आई गंगे, तुझ्या पवित्र सहवासात आल्हाददायक वातावरणात आले की मन कसे प्रसन्न होते. संसारातील सर्व सुख दुःखांचा विसर पडतो. असेच बोलत बोलत एका खडकावर जाऊन बसतात व गंगेच्या प्रवाहाला न्याहाळत म्हणतात, तुझे अनुपम व निर्मळ सौंदर्य कितीही डोळ्यात साठवले तरी मन तृप्तच होत नाही ग माई. तुझ्या दर्शनाची ओढ अधिकच तीव्र होते. पुन्हा उठतात. खडकावरून उठून बेभान होऊन अस्वस्थ होऊन इकडे तिकडे भटकत आर्ततेने, पण माते, एक इच्छा मात्र अजून अपूर्ण आहे. माते, नारायणाच्या भेटी लागी जीवा लागलीसे आस. मनाची व्याकुळता वाढत आहे ग. अजून किती अंत पाहणार आहेस? आता एकच इच्छा आहे, ती म्हणजे माझ्या नारायणाचे सगुण दर्शन घेण्याची.
तुझ्या या लेकराची तुला अजून दया येत नाहीये. आई गंगे, तुझ्या कृपेची वाट पाहून माझे शरीर थकून गेले आहे ग, थकून गेले आहे. डोळेही अंगात त्राण उरले नाही. अगं आई, एक निष्ठुर होऊ शकते तुला माझी थोडी सुद्धा, असे म्हणत असतानाच पूज्य अप्पांचा नदीत पाय घसरतो आणि इतक्यात एक छोटी 8-10 वर्षांची परकर पोलके घातलेली मुलगी येते व अप्पांचा हात धरून म्हणते, बाबूजी पीछे आओ. असे म्हणून पूज्य अप्पांना मागे ओढते व क्षणार्धात अदृश्य होते. पूज्य अप्पा मागे वळून पाहतात व क्षणार्धात सावध होतात. थोडे भानावर येतात व इकडे तिकडे पाहतात, तर कोणीच दिसत नाही. गंगेला हात जोडून प्रार्थना करतात. पाय घसरोनिया पडत होतो बरा, ओढिलेस बये मागुती का. सान कन्या कशी माय झालीस तू, येऊनी ना दिली मनसी शंका. गंगामाय भगवंताच्या प्रेमाने कीर्तनातून प्रेमाश्रू ओघळतात. लोक भक्त म्हणून वाखाणणी करतात. पण मी काय लौकिकाचा भुकेला आहे? छे छे, हे अशक्य आहे. तेव्हा जे पाहिजे आहे ते तू मला दे. माझ्या नारायणापर्यंत माझा निरोप पोहोचवणारे तुझ्याशिवाय कोणी नाही ग माई, कोणी नाही. आता माझा अंत पाहू नकोस. त्यजिन वात्सल्य गे अंत मम पाहिना, लाव तड एकदा कोणतीही. यापूर्वी याच ठिकाणी तू माझ्या मुखातून स्थिती काल देश असो काही काना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा, हे भजन वधवून घेतलेस. श्री नारायणाच्या कृपेच्या या अनुभवाला विसार समजून वाट पाहण्यात बराच काळ लोटला. पण या भजनाच्या शेवटी तूच तर मला उपदेश केलास की असाल तेथून पुढती चला, यत्न सोडाना. त्याप्रमाणे मी माझे प्रयत्न चालूच ठेवले आहेत आणि चालूच ठेवणार आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, तुकाराम, नामदेव, जनाबाई यांनीही भक्तिभावाने रामकृष्ण हरी म्हणण्याचीच भक्तिमय शिकवण दिली आहे. त्याप्रमाणे मीही माझे आचरण ठेवले आहे. होतो सुखात रमलो सदनी तिथून, का बा मला उठविलेस करा धरून. आता तूच मला पदरात घे माई, तूच मला पदरात घे. मला अर्ध्यात न सोडता माझे नाव तारून दे, माझी तळमळ समजून घे माई. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे, नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पावरे. आता मला कळले की गोपी तुला शठक का म्हणतात ते. माझी फसवणूक तुला वाटते तेवढी सोपी नाही बरं माई. प्रपंचातल्या माझ्या सगळ्या इच्छा तू पुरवल्यास आणि आता मात्र कृपण झालीस ना. नारायणा, असं नको करूस. नंद नंदन नंद नंदन नंद नंदन धावरे, नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पावरे. डोळ्यात अश्रू दाटतात. मला माहिती आहे की नामदेव, तुकाराम, जनाबाई यांच्याप्रमाणे माझा अधिकार नाही. पण म्हणून माझ्यासारख्या हीनदीन भिकाऱ्याने तुझ्यासारख्या श्रीमंताकडे यायचे नाही तर जायचे कुठे? ते काही नाही. मला जे पाहिजे ते मिळाल्याशिवाय मी इथून परतणार नाही हे निश्चित आहे. तू दयाघन आहेस, तेव्हा तरी तुला माझी दया येईलच ना रे. असे म्हणून पूज्य अप्पा लाकडी पूल ओलांडून गंगेच्या दुसऱ्या तीरावर निश्चयाने जाऊन बसतात आणि डोळे मिटून म्हणतात, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे. करुणावारा पारा वरुणालय गंभीरा, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे. असे भजन म्हणत असताना अचानक तेजाच्या झोताने आसमंत भरून गेला
सर्व सुखाचे आगर असलेला भगवंत सगुण साकार रूपाने पूज्य अप्पांच्या पुढ्यात अवतीर्ण झाला. भगवान नारायण अर्ध पद्मासनात बसलेली नारायणाची मूर्ती पाहून पूज्य अप्पांचे डोळे दिपून जातात. अतिशय आनंदित होऊन अप्पा त्या मूर्तीकडे पाहतात आणि तत्काळ पूज्य अप्पा नारायणाच्या चरणांवर लोळण घेतात. पूज्य अप्पा हात जोडून म्हणतात, साकारले रूप असुनी निर्गुणी अर्धपद्मासनी शोभे मूर्ती. दिव्यहार कंठी कौस्तुभाची शोभा चंद्र सूर्य प्रभा लाज पावे. अभय हाती रुळे कमल कोमल केशरी सलील शेला स्कंधी. शंख चक्र धरी गदा अंकावरी कृपेने उभारी वरद करा. वंदायासी सोपा खालती चरण स्पर्शे हरी क्षीण अनंताचा. स्पर्शे हरी क्षीण अनंताचा. नवचैतन्य संचारलेल्या पूज्य अप्पांना नारायणाने उठवले व मस्तकाचे अवग्रहण करून प्रेमालिंगन दिले. नारायण म्हणतो, उठ बाळ उठ. मस्तकाचे अवग्रहण करून प्रेमालिंगन दे जवळ घेतो. पूज्य अप्पा म्हणतात, देवा आता असे कायमस्वरूपी माझ्या चित्तात राहा रे. नारायणा झाले, सार्थक झाले. पावलास हरी, पावलास तू मला. झाले सार्थक पावलास हरी तू आनंदले जीवन. नारायणा आता तू नारायण राहिला नाहीस रे. आता तू वरद नारायण झाला आहेस. मला आता तुझ्यात सामावून घे. नारायणा तुझ्यात सामावून घे रे. नारायण म्हणतो, बाळ अजून तशी वेळ आली नाहीये. धर्म संस्कृती रक्षण करण्या निज सामर्थ्या वाढविणे. जनसामान्या गरज आज त्या उद्बोधावे प्रेमाने. अजून तुला भरपूर प्रबोधन करावयाचे आहे. समाजाचे कल्याण कर. माझा वरद हस्त तुझ्या मस्तकावर सतत राहील. योग्य वेळ आली की तू माझ्यातच विलीन होशील. बाळा शुभम भवतु, तुझे कल्याण होईल. पूज्य अप्पा. भगवंता आज्ञा मानून आपुली पुनरपी जातो प्रभो मी घरी. आता न शिणलेन या परी पुन्हा ना हट्ट ऐसा धरी. पुनश्च पायावर नतमस्तक होता. इतक्यात नारायण अंतर्धान पावतो. अप्पा बेभान होऊन नाचायला लागतात आणि गाणे म्हणायला लागतात. धावली हो पावली हो ही विठाई माऊली. धावली हो पावली हो ही विठाई माऊली. चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातली. धावली हो पावली हो ही विठाई माऊली. कस्तुरीने कुंकुवासी भाळ भागी रेखिले. सूर्य तेजे चांदण्याते सर्व अंगा माखिले. दूध गाईचे पिपासा अमृताची भागवी. उन्मनी जी तूर्य गाती जागृतीसी जागवी. खंतती चिंतावली हो तृप्तता वाचावली. धावली हो पावली हो ही विठाई माऊली. विश्वरूपे अर्जुनाचे भावगे ओसंडले. नाचली जी शैलजेच्या सन्मुखी शिव पाऊले. वेदवाणी माधुरी वा मूर्त रूपे वर्षते. एकदाची स्पर्श सारे अंगनेती धन्यते. ही सुखे सारी अनंते पूर्ण चित्ते भोगिनी. धावली हो पावली हो
ही विठाई माऊली चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातली धावली हो पावली हो ही विठाई माऊली ही विठाई माऊली ही विठाई माऊली. धावली हो पावली हो ही विठाई माऊली चंदनाने मोगऱ्याची माळकंठी घातली. अप्पा भानावर येतात आणि प्रसन्न मुद्रेने म्हणतात, बस आता ठरलं. नारायणाच्या आज्ञेनुसार मी बोर्ड्यात जाऊन तरुण युवकांना शिबिराच्या निमित्ताने भरपूर ज्ञानदान करणार आणि निघून जाणार. इकडे गोरट्या शिबिराची तयारी सुरू. सर्व शिबिरार्थी इकडे सर्वजण शिबिराची सामानाची मांडामांड करतात. महाविद्यालयातील विद्यार्थी, वकील, शिक्षक, व्यापारी, शेतकरी, सेवक सर्वजण भारतीय पोशाखात पडद्यावर येतात. एकमेकांना शिस्तीत बसण्याची सूचना देतात. सर्वजण शिस्तीत एका रांगेत बसलेले असतात. पूज्य अप्पा व्यासपीठावर येतात. आधी सप्तर्षींच्या प्रतिमेचे पूजन करतात. वरद नारायणाला नमस्कार करतात आणि उद्बोधनास प्रारंभ होतो. आज आपल्या शिबिराला प्रारंभ होत आहे. प्रथम मी आपल्याला एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो. ती म्हणजे श्री दासगणू प्रतिष्ठान ही संस्था नुकतीच विश्वस्त पत्राद्वारे अधिकृतरित्या पंजीकृत झाली आहे. श्री दासगणू इमारतीसह सर्व मोकळी जागा श्री दासगणू प्रतिष्ठानला देऊन नोंदवली आहे आणि आज या पुण्यभूमीमध्ये पहिला कार्यक्रम आपल्या शिबिराचा होत आहे. हा दुग्ध शर्करा योग आहे असे म्हणावयास हरकत नाही. असं आपण पुढील कार्यास सुरुवात करू. आजची एकूण परिस्थिती लक्षात घेता तरुणांनी विशिष्ट प्रकारे विचार व आचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण हे शिबिर घेत आहोत. ज्याचे आयुष्य संपत आले आहे त्याला तू जगावे कसे, वागावे कसे हे सांगण्यापेक्षा ज्याला खरोखरच कार्यक्षमता उपयोगात आणून कार्य करणे शक्य आहे अशा ऐन उमेदीतल्या मनुष्याला ते सांगावे. याप्रमाणे त्यानेही ते ऐकून कसा वागण्याचा प्रयत्न करावा हा शिबिराचा हेतू आहे. आज आपल्या हिंदू धर्मातील लोकांच्या धर्माविषयी उदासीनता, पाश्चात्यांचे अनुकरण या सर्व गोष्टींमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. जसा अर्जुनाचा संभ्रम दूर झाला होता तसा तो दूर व्हावा हाच उद्देश या शिबिराचा आहे. यामध्ये चर्चा, प्रश्नोत्तरे, शंका समाधान, ईशचिंतन व मनुस्मृती असे कार्यक्रम होणार आहे. आज प्रश्नोत्तरीचा कार्यक्रम आहे. प्रश्नोत्तरीच्या कार्यक्रमास सुरुवात होते. परमपूज्य अप्पांना प्रश्न विचारतो. विद्यार्थ्यांनी नित्य कशाचे वाचन करावे? पूज्य अप्पा म्हणतात, तरुणपणी संयमी राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी तरुणपणीच गीता वाचावी व ती अनुसरावी. त्यातल्या त्यात गीता 16व्या अध्यायाचे रोज चिंतन मनन करावे. विद्यार्थी म्हणतो, अप्पा माझा प्रश्न आहे की 16व्या अध्यायाचे वैशिष्ट्य काय आहे? मला ते जाणून घ्यायचे आहे. पूज्य अप्पा म्हणतात, या अध्यायात दैवी व आसुरी संपत्तीचे वर्णन आहे. म्हणजे कालच्या आणि आजच्या जगाच्या वस्तुस्थितीचे वर्णन आहे. जगात घडत असलेल्या विपरीत घटना का आणि कशा घडतात याचं संपूर्ण वर्णन या अध्यायात आलेले आहे. विद्यार्थी म्हणतो, दैवी संपत्ती
म्हणजे काय? पूज्य आप्पा म्हणतात, ज्या गुणामुळे मनुष्य मोठा होतो, विकसित होतो, ते गुण म्हणजे दैवी संपत्ती. आणि ज्या गुणांमुळे मनुष्याचा अधःपात होतो, ते गुण म्हणजे आसुरी संपत्ती. आसुरी संपत्तीच्या आकर्षणाने आज जग विनाशाच्या कड्यावर येऊन ठेपले आहे. आज आरोग्य नष्ट झाले आहे, प्रदूषण प्रचंड वाढले आहे. उद्याचा विचार करायला कोणी तयार नाही. गेल्या 2 लाख वर्षात जी संकट जगावर कोसळली नाही, ती गेल्या 100 वर्षात कोसळली. दैवी संपत्तीचा व आसुरी संपत्ती वाढली. हे सर्व आहे. दुसरा प्रश्न वकील विचारतो. जीवनाचा सर्वांगीण आणि परिपूर्ण विचार या समाजात केल्याची अवनती का झाली? पूज्य आप्पा म्हणतात, सद्गुणांचे हेच त्याचे एकमेव उत्तर. वकील म्हणतो, पण आप्पा, सद्गुण तर चांगलेच असतात. मनुष्य कीर्तिमान सद्गुणांमुळेच तर होतो ना. आणि आपली हिंदू संस्कृती ही तेच तर सांगते. सनातन धर्मानेही यज्ञ, अध्ययन, दान, तप, सत्य, क्षमा, दया आणि अलोक या 8 प्रकारांना धर्म मानले आहे. पृथ्वीराज चौहान, रणतीदेव, दधीची, कर्ण या शूरवीरांनी आपल्या धर्माचेच तर पालन केले आहे ना. पृथ्वीराज चौहानने तर महम्मद घोरीला 17 वेळेस अभयदान दिले. शिवाय शास्त्र असेही सांगते की शत्रू सुद्धा शरण आला तर त्याला अभयदान द्यावे. पूज्य आप्पा म्हणतात, बरोबर आहे तुझं. हे जरी असे आर्य चाणक्य, शिवाजी महाराज यांनी जो विवेक आणि साक्षेप केला, तो हिंदू राजांनी न सांभाळल्यामुळे हिंदू समाजाची अवनती झाली. ब्रह्मदेवाने रावणाला इच्छावर देण्याने रामायण घडले. राक्षसांना वर देऊन त्यांच्या उन्मत्तपणाला खतपाणी घातले गेले. त्याचा त्रास सगळ्यांनाच, विशेषतः सज्जनांना भोगावा लागला. आपल्या धर्मावर, राष्ट्रावर आक्रमण करू पाहणारे दुर्जन हे चांगलेच आहे असे भारतीयांनाच शिकवण्याची जबाबदारी घेतलेले दलाल आम्हाला पडवीत राहतात. अहिंसा परमो धर्मः, दुर्जन बदलले, आता ते सज्जन झाले असं मानण्याचा भाबडेपणा सोडायला आम्ही अजून तयार नाही. परिणाम काय झाला? हिंदू संस्कृतीपेक्षा कितीतरी निकृष्ट असणाऱ्या समाजाला हिंदूंचा पराभव सहज करता आला. शेतकरी म्हणतो, आप्पा, माझा एक प्रश्न आहे. प्रत्येकाने कोणत्या पुस्तकांचा संग्रह करणे उचित आहे? पूज्य आप्पा म्हणतात, रामायण, महाभारत, गीता यांसोबत गीता रहस्य, श्री तुकाराम गाथा, श्री ज्ञानेश्वरी, श्री दासबोध, श्री एकनाथी भागवत असे ग्रंथ प्रत्येकाचे घरी असलेच पाहिजे. शिवाय प्रतिवाद करणाऱ्याची मतं खोडून काढण्यासाठी पुराण, बायबल सारखेही ग्रंथ वाचले पाहिजेत. त्याशिवाय परधर्मातील त्रुटी आपल्याला कळणार कशा? सर्वजण टाळ्या वाजवतात आणि उत्स्फूर्तपणे म्हणतात, वा वा आप्पा, वा, खूप छान सांगितले. आज आमचे खूप छान, आम्हाला खूप ज्ञान दिले तुम्ही. शेतकरी म्हणतो, आप्पा, आज आमचं मन व मेंदूची चांगली स्वच्छता केली, आमचे गैरसमज दूर केले. आपल्यासारख्या महान व्यक्तीचे आम्हास मार्गदर्शन लावले. आम्ही खऱ्या अर्थाने कृतार्थ झालो. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणते, आप्पा, आपले आजचे दाहीर राजाचे कीर्तन ऐकून आज आम्हाला तत्वाला विकृत वळण देऊन समाजाला दुर्बल बनविणाऱ्या वृत्तीची ओळख झाली. आमच्यातील मृत झालेल्या देव, देश व धर्माविषयीच्या भावना आपल्या ज्ञानरूपी संजीवनीने पुनश्च जीवित झाल्या आहेत. आम्ही ही ज्ञानज्योत सतत तेवत ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आप्पा सर्वांना म्हणतात, आज शिबिराची सांगता होत आहे.
आता सर्वांनी राष्ट्र संरक्षण करायचं आहे. उठा हिंदूंनो जागृत व्हारे, राज्य आपुले स्थापावे. उठा हिंदूंनो जागृत व्हारे, राज्य आपुले स्थापावे. विण नाही गतीच दुसरी, परिस्थितीसी जाणावे. या विण नाही गतीच दुसरी, परिस्थितीसी जाणावे. मेकालेने बुद्धी पुरस्तर शिक्षण जे आम्हास दिले. मेकालेने बुद्धी पुरस्तर शिक्षण जे आम्हास दिले. देणे मेनी बुद्धी आमुची, खरे असे ते तिजन कळे. शरीर मरते यात नवलना, बुद्धी जळतसे मृत्यू हा. शरीर मरते यात नवलना, बुद्धी जळतसे मृत्यू हा. प्रज्ञात सर्वस्वी झालो, आम्ही परराज्यात आहा. आम्हालागी असे शिकवला, अगदी खोटा इतिहास. बुद्धिमंत त्या खरा मानिती, तेणे ओढवला नाश. खंडित झाले राष्ट्र आमुचे, फसविले से नेत्यांनी. अंकी ज्यांच्या शिर ठेविले, गळा कापिला हात्यांनी. माझ्या प्रेतावरुनी होईल, भारत खंडित जे वदले. माझ्या प्रेतावरुनी होईल, भारत खंडित जे वदले. अनुमोदन या दुष्कृत्यासी, यांनी निसंकोच दिले. निवडणुकीची असे घोषणा, देशभंगना करणार. निवडणुकीची असे घोषणा, देशभंगना करणार. भिडेल त्यास्तव अवश्य तरीही, तलवारीला तलवार. सैन पुढारी दुसरा बोले, अर्थशास्त्र ध्यानी घेता. सैन पुढारी दुसरा बोले, अर्थशास्त्र ध्यानी घेता. पाकिस्तान न तगेल लवही, कशास मग चिंता करिता. हिंदू जनांनी या विश्वासे, ज्या लोका निवडून दिले. पदलोकाने राष्ट्राचे तुकडे केले. म्हणून सावध होऊन आता, म्हणून सावध हो आता. कशात हित ते समजावे. विण नाही गतीच दुसरी, परिस्थिती जागृत व्हारे, राज्य आपुले. उठा हिंदूंनो जागृत व्हारे, राज्य आपुले स्थापावे. या विण नाही गतीच दुसरी, परिस्थितीसी जाणावे. या विण नाही गतीच दुसरी, परिस्थितीसी. शिबिराच्या पूज्य आप्पांना अभिवादन करतात. प्रथम आप्पा निघून मागोमाग इकडे प्रवेश होतो. थोड्या उद्विग्न होऊनच म्हणतात, सौ इंदिराबाई यांचे प्रवचन कीर्तन फारच जोशात आहे, फारच. पण हे सर्व मला यांचे मन काहीसे अस्वस्थ व चिंताकुल वाटले आहे. यांची तब्येत तर बरी असेल ना? सारखी सारखी प्रवचन, कीर्तन, वाचन, लिखाण करून किती श्रम होत असतील ना? नाही, पण या सर्व यांना कधीच शीण येत नाही. उलट आणि लेखणी म्हणजे यांचा श्रमपरिहार करणारे उत्तम औषध आहे. मग यांच्या मनात नक्की काय बरं चालू असेल? तसं म्हणावं तर संसारातील सर्व कर्तव्य व्यवस्थित पार पडली. काय असेल बरं?
माझं तर काही चुकलं नसेल ना? यांची अशी अस्वस्थता पाहून मला यांची खूप काळजी वाटत आहे. इतक्यात पूज्य आप्पा येतात. मायबाई पाण्यात हातात घेऊन म्हणतात, अहो हे घ्या पाणी, खूप दमलात ना? म्हणतात, आम्हाला काय दमायला मी काय म्हातारा आहे का? इंदिराबाई म्हणतात, अहो तसं नाही हो. नाही म्हटलं, एक विचारू का? पूज्य आप्पा म्हणतात, विचारा. आप्पा आपल्याच विचारात गडक असतात. सौ इंदिराबाई म्हणतात, हल्ली तुम्ही सतत कोणत्या तरी विचारात असता. कसला विचार करताय ना? तुमची प्रकृती तर ठीक आहे ना? पूज्य आप्पा म्हणतात, अहो मंडळी, तुम्ही आमचे मन ओळखण्यात तरबेज आहात. म्हणणे अगदी खरे आहे. आम्हाला क्षणोक्षणी सावरकरांची आठवण उद्विग्न करते. 1952 मध्ये सावरकरांचे भाषण झाले होते. अत्यंत हिंदुत्ववादी व हिंदू धर्माभिमानी असणारे सावरकर स्वातंत्र्याची त्यांच्या इच्छेप्रमाणे भारत स्वतंत्र झाला खरा, पण सर्वांना पावन करणारी सिंधू नदी मात्र सर्वांगाने मुक्त झाली नाही. प्रत्येक हिंदू मात्राला स्नानाचे वेळी आवाहन करणाऱ्या मंत्राचे स्मरण होते. गंगे च यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. आज तो पूज्य आप्पा, बरोबर, अगदी बरोबर. तुला ठाऊक आहे, सर्व नद्या आज आमच्या होऊन वाहत आहेत, पण या पुण्य सरितात सिंधू दिसत नाही. सिंधू कुठे आहे? ती मात्र अद्याप या भारतात सामावलेली नाही. सावरकर म्हणत असत, सिंधू वाचून हिंदू, अर्था वाचून शब्द, प्राणा वाचून कुडी, अशक्य अशक्य. एक तरी हिंदू जिवंत आहे तोवर सिंधूस विसरणे शक्य नाही. सावरकर अंतःकरणावर कोरली गेली ती कधी पुसट झालीच नाही. आणि त्यावेळेस सिंधू तर कोणीही तुला विसरले तरी ह्या मात्र तुला विमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच राष्ट्रभक्तीचे थंडील माझ्या हृदयात धगधगत आहे. सौ इंदिराबाई म्हणतात, अहो सगळे खरे आहे, पण तुम्ही जरा शांत व्हा रे. एवढा मनस्ताप केल्याने तुमची प्रकृती बिघडेल. आधी हे पाणी प्या बरं. पूज्य आप्पा म्हणतात, नाही ते काही नाही. आता माझं ठरलं आहे, आपण सिंधूच्या दर्शनास जायचे, तेही लवकरच. विश्वास गद्रेंशी तसे माझे बोलणे झाले आहे. विश्वास गद्रेंच्या बरोबर आपल्याला लेह येथे सिंधू दर्शनास जायचे आहे. 2 दिवसात निघायचे आहे, तयारीला लागा. मायबाई ठीक आहे असे म्हणून दोघेही निघून जातात. पूज्य आप्पा, सौ इंदिराबाई, श्री व सौ भाऊ काळे, श्री वसंतराव, सौ सुलोचना महाजन, श्रीमती निर्मलाताई राजवाडे, श्रीमती भारती तम्मेवार व श्री विश्वास गद्रे सर्वजण लेहला सिंधू नदीवर स्नानास येतात. पूज्य आप्पा म्हणतात, विश्वासराव, आमचे गंगा स्नान, गोदा स्नान अनेक वेळेस झाले. धनुष्य सागर संगमापासून भारतातील सर्व प्रमुख नद्या आणि तीर्थक्षेत्री आमचे स्नान झाले. आणि आज 25 वर्षांपासून पुराशी बाळगलेला सिंधू स्नानाचा मनोरथ पूर्ण होण्याचा
सिंधूचा प्रवाह पाहून आप्पा सद्गतीत होऊन म्हणतात, दऱ्याखऱ्यातून वाहणाऱ्या या पवित्र सिंधूचा पाहून हृदय कसे भरून आले आहे. विश्वासराव, त्या पूर्वजांच्या पिढ्यांनी किमान आश्चर्य करून वैदिक संस्कृती सिंधू तटावर म्हणून आमची संस्कृती सिंधू संस्कृती या नावाने प्रसिद्ध पावली. विश्वासराव म्हणतात, होय आप्पा, खरे आहे, पण इथे हिमालयासारखे वृक्षफुलांचे सौंदर्य नाही. शिवाय हिच्या पात्राची खोली फूटभरही नाही. आपण येथे स्नान तरी कसे करणार? पुढचे आप्पा म्हणतात, अतिशय अचंबित होऊन म्हणतात, हातात सिंधूचे पाणी घेऊन, अहो, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. प्रत्येकाचे रूप वेगळे आणि सौंदर्यही वेगळे असते. पहा पहा, बहुरंगी पाषाणातून वाहणाऱ्या या सिंधूचे सौंदर्य काही आगळेच आहे. अहो, हिच्या जलस्पर्शाने शरीरावर कसे अगणित रोमांच उभे राहत आहेत. पुनश्च सिंधूचे पाणी हातात घेतात व तिच्या केवळ स्पर्शाने रोमांचित होऊन अत्यंत हर्षभरीत अंतःकरणाने आप्पा सिंधुगीत म्हणावयास सुरुवात करतात. पूर्ण जाहले आज मनोरथ किती वर्षांचे, पूर्ण जाहले आज मनोरथ किती दिवसांचे. स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे. वेदा बदले भाव वाहती होऊन जलधारा, सामरुचा खळाळ देवा अट्टहास्य हिमधवल शंकराचे, खळाळ देवा अट्टहास्य हिमधवल शंकराचे. स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे. वीर भयानक रुद्र रसाची साकारत मूर्ती, दिव्य भव्य सौंदर्य उसळते जलमीची वरती. हिच्या जलाने तृप्त जाहले द्रष्टे वेदांचे, हिच्या जलाने तृप्त जाहले द्रष्टे वेदांचे. स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे. भूभवती ओसाड वृक्ष वाटाळितही नाही, रम्य वनश्री असे गुंतून ना जाई. पाठ देत जणू सदा मानवा निज कर्तव्याचे, पाठ देत जणू सदा मानवा निज कर्तव्याचे. सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे. देव नदी ही आर्यजनांचे बघे उषः काल, वैभवनांबे अध्यात्मा सहजीवी स्वरताल. हिने हुंकिले हयमख हवनांचे. स्नान मज घडले, स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे, स्नान मज घडले सिंधूचे. एकया जगी भारताची, अशी उपेक्षा शोभत ना तुझ भारत पुत्रांची. महत्व आहे नित्यतयांना तुझ्या प्रेरणेचे, महत्व आहे नित्यतयांना तुझा प्रेरणेचे. स्नान मज घडले सिंधूचे,
स्नान मज घडले सिंधूचे स्नान मज घडले सिंधूचे स्नान मज घडले सिंधूचे अंबित मे हे बेबित मे हे नदीत मे माते कसे तोडिले प्राग इतिहासापासूनचे नाते केविल वाडे झाले तुझ वेळ स्वराज्य हिंदू केविल वाडे तुझ वेळ स्वराज्य हिंदूचे स्नान मज घडले सिंधूचे स्नान मज घडले सिंधूचे स्नान मज घडले सिंधूचे स्नान मज घडले सिंधूचे सर्वांगावे ते आलिंगन दिव्य रसायन हेच एक तत्क्षय कृषकायेला सर्वांगावे ते आलिंगन भारत मातेला दिव्य रसायन हेच एक तत्क्षय कृषकायेला पूर्ण दर्शने फिटो पारणे पूर्ण दर्शने फिटो पारणे अनंत नेत्रांचे पूर्ण दर्शने फिटो पारणे अनंत नेत्रांचे स्नान मज घडले सिंधूचे स्नान मज घडले सिंधूचे पूर्ण चाहले आज मनोरथ किती वर्षांचे पूर्ण जाहले आज मनोरथ किती वर्षांचे स्नान मज घडले सिंधूचे स्नान मज घडले सिंधूचे स्नान मज घडले सिंधूचे स्नान मज घडले सिंधू तो आनंद तो उत्साह आणि ते नदीविषयीचे प्रेम पाहून सौ इंदिराबाई म्हणतात सिंधूविषयी किती प्रेमते तेवढा हा आपल्या धर्माविषयी अभिमान मला तर कधी कधी असे वाटते की यांच्यात काहीतरी दैवी शक्ती आहे त्याशिवाय एवढा उत्साह एवढे प्रेम एवढा अभिमान एका साधारण व्यक्तीला कसा गंगा गोदावरी भागीरथी आणि आता ही सिंधू नक्कीच यांचे काहीतरी यांच्याशी जन्मोजन्मीचे अतूट नाते असावे त्याशिवाय काय एवढा आनंद होत असेल वर्ष मात्राने यांचा सर्व शीळ दूर झाला आहे पूज्य आप्पा भानावर येऊन म्हणतात भगवंत खूप दयाळू आहे बरं का आमच्या एक एक अडचणी दूर करतो आहे आणि आमच्या इच्छा संसारातील अंतिम इच्छा पूर्ण झाली की मी मोकळा होईल पुढील कार्यास सौ इंदिराबाई म्हणतात काय म्हणाला संसारातील अंतिम इच्छा का असे का म्हणत आहात कोणती इच्छा आहे तुमची मला तरी कळू दे ती इच्छा पूर्ण करण्याचा मी सुद्धा मला जमेल तसा प्रयत्न करेन हो पूज्य आप्पा म्हणतात अहो काही नाही हो तुम्हाला बरोबर घेऊन चारीधाम यात्रा करायची आहे आणि आपल्या जवळ वेळ फार कमी आहे सौ इंदिराबाई म्हणतात अहो असे काय म्हणताय तुमची झाली आहे ना यात्रा आणि तुम्ही तर ती नेहमीच करता माझं काय हो तुम्ही केले की मला पुण्य लागतेच पूज्य आप्पा म्हणतात नाही तसे नाही सर्व कसे शास्त्रोक्त व्हावयास हवे सपत्नीक यात्रा झाली म्हणजे संसारातील सर्व कर्तव्यांची पूर्तता होईल मला तुमच्याशी काही बोलायचे आहे तुम्हाला ठाऊक आहे का पूज्य दादांनी छात्रबोधात त्यांची इच्छा व्यक्त केली होती माझ्या म्हाताऱ्याची काठी चतुर्थाश्रम घेण्याची इच्छा आहे घेऊ नकोस तुझ्या प्रेमाने मी घरात राहिलो कष्ट करून तुला वाढवले ईश्वराने हात दिला तू चांगला निघालास आता शरीर स्वास्थ्य आहे तोपर्यंतच संन्यास आश्रमाचा स्वीकार करू दे
आता मी होऊन संन्यासी, कोठे तरी गंगा तीरासी, रहाया इच्छितो मानसी, निवांत ईश चिंतनास्तव. त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली आहे. मला ती त्यांची इच्छा पूर्ण करायची आहे. माझे मन आता संसारात रमत नाही. सौ इंदिराबाई म्हणतात, तुमच्याशिवाय प्राणाशिवाय शरीर असल्यासारखे आहे. डोळ्यात पाणी आणून म्हणतात, आणि मी काय करायचे? पूज्य आप्पा म्हणतात, धर्मशास्त्राप्रमाणे ब्रह्मचर्याश्रमाचे, गृहस्थाश्रमाचे यथोचित पालन आपण केले आहे. आता आपला वानप्रस्थाश्रम पूर्ण करण्यासाठी आपण चारीधाम यात्रा सह करणार आहोत. मला माझ्या गुरूंची इच्छा पूर्ण करायची आहे. माझ्यासारख्या निराकार पाषाणाला स्वतःच्या इच्छा आकांक्षांची व भावनांची तिलांजली देऊन मूर्त स्वरूप दिले, त्या उपकारांची परतफेड कदापि होऊ शकणार नाही. तरी सुद्धा त्यांची संन्यास घेण्याची अंतिम इच्छा पूर्ण करणे माझे आद्य कर्तव्य आहे, आणि हीच माझी गुरुदक्षिणा असेल. या गोष्टीला तुमची संमती आहे अशी मी आशा करतो. सौ इंदिराबाई, अहो, माझी कसली संमती विचारताय? गुरु आहेत का? तसेच भारतीय स्त्रीचा गुरु तिचा पतीच तर असतो ना, असे धर्मशास्त्रच सांगते. शिवाय विवाहाच्या वेळेस, सप्तपदीच्या वेळी, ह्या संकट प्रसंगी मी तुला न सोडता वाटेल ते दुःख सहन करण्यास तयार राहील. तुझ्या आज्ञेविरुद्ध वागणार नाही ही प्रतिज्ञा घेतली की उगाच का? आणि एक सांगू, दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असते की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते. त्यामुळे तुम्ही जे कराल ते योग्यच असेल. पूज्य आप्पा म्हणतात, तुमच्यासारखी सहचारिणी आम्हाला मिळाली म्हणून मी माझे कर्तव्य पूर्ण करू शकत आहे. समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक असतो. समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन. पण हे दोन्हीही गुण तुमच्यात आहेत. आणि ज्याला अशी धर्मपत्नी लाभते त्याचे जीवन खऱ्या अर्थाने नंदनवन होते. जेव्हा आम्ही श्री कृष्ण कथामृताचे लेखन केले तेव्हा पूज्य दादा म्हणाले होते, दामूने मला पुढे मागे टाकले. ते सार्थ करण्याची वेळ आता आली आहे. सौ इंदिराबाई, तुमच्या शब्दाच्या बाहेर मी नाही. तुम्ही एकदा ठरवले की त्याच्यात कधीही बदल होत नाही. या तुमच्या निर्णयाला माझेही अनुमोदन आहे. पुनश्च भोयतांचे पंढरपूर येथे आगमन होते. अप्पांच्या मातोश्रीचे महानिर्वाण झालेले असते. समीहनची मुंज व पद्मनाभचे बारसे होते. पूज्य आप्पा व सौ इंदिराबाईंच्या लग्नाचा 50वा वर्धापन दिन असतो. पूज्य आप्पा मनाशीच बोलत असतात. आमच्या मातोश्री आम्हाला नेहमी म्हणत असत, संन्यास माझ्या माघारी घे. मी असेपर्यंत मला ते दुःख देऊ नकोस. तुझ्या मांडीवर डोके ठेवून देह सोडण्याची इच्छा आहे. आणि अगदी तसेच झाले. त्यांची तीही इच्छा पूर्ण झाली. शिवाय त्यांना नेहमी वाटत असे की समीहनची मुंज थाटात व्हावी. तीही पार पडली. आता मुलांनी ठरवल्याप्रमाणे विवाहाच्या 50व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला की संसाराची इति कर्तव्यता झाली असे समजावयास हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सर्वत्र कार्यक्रमाची गडबड चालू असते. सनईचे सूर वाड्यात विनादत असतात. घरच्या मंडळींच्या आग्रहाखातर पूज्य आप्पा व सौ इंदिराबाईंना स्नान घालण्यासाठी पाट मांडून चौक तयार करण्यात आलेला असतो. दोघेही पाटावर स्नानास बसलेले असतात. सर्वत्र आनंदाचे व हास्यमय वातावरण असते. एका वृद्ध महिलेने दोघांनाही उखाणा घेण्यास सांगितले. सौ इंदिराबाई म्हणतात, अगोबाई, हे काय आणखी? आता कशाला उखाणा घ्यायचा?
तुमच्या आग्रहास्तव घेते उखाणा. ऐका. जडावाचे मंगळसूत्र सोनाराने घडविले, जडावाचे मंगळसूत्र सोनाराने घडविले, अनंतरावांच्या नावाकरिता मला का अडविले. इंदिराबाईंचा उखाणा ऐकून सर्वजण जोराने हसतात आणि आता पूज्य आप्पांना उखाणा घेण्यास आग्रह करतात. पूज्य आप्पा आर्यातच उखाणा घेतात. कर्तव्यानच चुकलो, आईचे हेत सर्व पुरविले, कर्तव्यानच चुकलो, आईचे हेत सर्व पुरविले, ते गेले. सौख्ये गृहस्थ आश्रम वर्षे 50 पूर्ण हा झाला, कारण होती माझी गृहिणी ही इंदिरा सहाय्याला. निश्चय संन्यासाचा तेणे मम शीघ्र सिद्धी जाईल, जाणीवयाची तुम्ही सर्व हि निज अंतरात ठेवाल. मज सांगितले नाही ऐसे आता कुणी म्हणावे ना, आहे इथे उपस्थित ऐका या इंदिरा सहस्वजना. आप्पांचा उखाणा ऐकून आनंदाचे वातावरण एकदम गंभीर होते. पूज्य आप्पा व सौ इंदिराबाई 50 दाम्पत्यांना यथोचित भोजनादी आहेर दक्षिणा इत्यादी सर्व देतात व नमस्कार करतात. सर्वजण प्रसाद म्हणून ते ग्रहण करतात. आता सर्वांना जाहीरपणाने कळाले होते की आप्पा आता संन्यास ग्रहण करणार आहे. पूज्य आप्पा म्हणतात, मंडळी, आजचा हा सोहळा आमच्या गृहस्थाश्रमातील अखेरचा सोहळा आहे. चतुर्थाश्रमाची दीक्षा घेण्यासाठीचा चैत्र वैद्य दशमी शके 1993 म्हणजेच दिनांक 9 एप्रिल 1991 वार मंगळवार निश्चित झाला आहे. 3 मार्चचे मुंबईहून उत्तर काशीकडे जाण्याचे आमचे आरक्षण झाले आहे. सर्वजण धीरगंभीर होतात आणि शिष्यमंडळी काही दिवसांनी एकमेकात बोलतात. आज आप्पांचा आपल्यातील शेवटचा दिवस असेल. यानंतर ते आप्पा म्हणून नाही तर स्वामी म्हणून आपल्यात वावरणार आहे. आज महाशिवरात्र आहे. ते आजच संन्यास दीक्षा ग्रहणासाठी उत्तर काशीस जाण्यास निघणार आहेत. त्यांच्या प्रवासाची सर्व तयारी व्यवस्थित झाली आहे. इतक्यात पूज्य आप्पा येतात आणि म्हणतात, पूज्य आप्पा अरे मी पांडुरंगाचे दर्शन घेऊन येतो. पूज्य आप्पा व त्यांच्याबरोबर 2 भक्त मंडळी मंदिरात दर्शनास जातात. आप्पा पांडुरंगाचे चरणी नतमस्तक होऊन म्हणतात, सर्वाद्य सर्वशक्ती माझी पुरविली आरती. आता मागे पाशकाही ओढे ऐसा उरला नाही. प्रवाह जो पुढती जाय त्याचा मोह धरणे काय. अनंताचे आले गेले प्रभू तुवा सांभाळिले. दर्शन घेऊन पूज्य आप्पा व मंडळी पुण्यास जाण्यास निघतात. पुण्यास आल्यावर वरदनारायणाचे दर्शन घेतात व मानस पूजा करतात. कोणी करो निंदास्तुती यात हा नीती घोळती. भिन्न आपल्याला गुणी लाभदायी ऋतू तिन्ही. भावछल्लीचा पाषाणी मूर्ती आकारासी आणि स्वये असा प्रामाणिक अनंताची तेची सुख. नारायणा, माझ्या कर्माची पाने फुले फळे सारी काही तुला अर्पण करण्याकरिता आणली आहे. तुला मी फळांचा नैवेद्य दाखवतो. फुलांचा हार गुंतो आणि हाराची शोभा वाढावी म्हणून मधून पाने सुद्धा ओढतो आहे. माझ्या या साऱ्या कर्मातून रंगरूप आकाराला आले आहे. यातले काय उपयुक्त आहे ते तू जाणून घे. माझ्या अर्पणाने
आणि तुझ्या स्वीकाराने माझी पूजा सांगतो. माझे मन तुझ्या रंगात रंगून जाते. भक्त मंडळी पूज्य आप्पांचे त्यांच्याच काव्याने पूजन करतात, पाद्यपूजन करतात. भावे करीतो आवाहन स्वीकारावे हे आसन, वात्सल्य भावे परिपूर्ण अर्धपाद्य स्वीकारा. ज्यांनी भक्ती बळावरी आपला केला नाथ बदरी, त्या अनंत चरणांवरी नतमस्तक मी सर्वदा. असे म्हणून सर्वजण पूज्य आप्पांना नमस्कार करतात. सौ इंदिराबाईंनी पूज्य आप्पांना नमस्कार केला. डोळ्यात पाणी आणून रडवेल्या नजरेने एकदा पूज्य आप्पांकडे पाहिले व खाली मान घालून साश्रू नयनांनी पुनश्च नमस्कार केला. पूज्य आप्पा म्हणतात, गंभीर होऊन पाठीवरून हाताने थोपटून सौभाग्यवतींना शांत करत म्हणतात, पांडुरंगाने आपल्याला धर्माचरणासाठी एकत्र आणले होते. आपण त्याचे यथोचित पालनही केले आहे. इथून पुढे आपला प्रवास वेगळा आहे. काळजी घ्या स्वतःची, सांभाळा स्वतःला. आप्पा पुन्हा पाठ करून हसत खेळत सर्वांच्यात मिसळून मुंबईला जाण्यासाठी निघून जातात. आप्पा उत्तर काशीला पोहोचतात. येथे आपला आप्पांचा गृहस्थाश्रम समाप्त झालेला आहे आणि दुसऱ्या अंकाची समाप्ती झालेली आहे. आता उद्या आप्पांचं अंक 3 संन्यास ग्रहण आपण इथे वाचन करणार आहोत. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. स्वामी वरदानंद